शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद, कायदे पंडितही उपस्थित राहणार। रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वात आजपासून स्त्री शक्ती संवाद यात्रा, ठाकरे गटाच्या महिला नेत्या आज नागपूरमध्ये दाखल होणार। जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत दाओसला रवाना, 3 लाख कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याचा दावा। शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आणखी 10 जणांना अटक, पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये कारवाई, भाजपशी संबंधित विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांना कोर्टात हजर करणार। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातल्या लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत बैठक, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि विखे पाटील दिल्लीत दाखल। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटणार, बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी नवीन ड्राफ्ट जरांगेंना दाखवणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी, दोनही गटातील महत्त्वाच्या नेत्यांची फेरसाक्ष। मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील पतंगबाजीमुळे विविध भागात 40 जण किरकोळ जखमी, तर मांज्यामुळे अनेकांना गंभीर दुखापत। राजधानी दिल्ली पुन्हा धुक्यात हरवली, विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी, अनेक फ्लाइट्स विलंबाने उडण्याची शक्यता, तर रस्ते आणि रेल्वे मार्गांवरही धुक्याचा परिणाम। महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता, महाबळेश्वरमध्ये पारा घसरला, वेण्णा लेक परिसरात तापमान 6 अंशांवर, काही भागात दवबिंदूही गोठले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।